का अशी माझी विनंती आहे। अण्णा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 55 दिवस झाले, कृष्णा आंधळे अजून फरार आहे, त्यांचा घातपात झाला आहे किंवा ते पुरावे जे आहेत ते नष्ट करण्याची भीती जी आहे ती आज धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे। बरोबर आहे, धनंजय जो बोलतो आहे, धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही, परंतु कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे? तो काय पुरावे नष्ट करतो? पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेने यांनी केलेलं आहे। विष्णू चाटेनी 10 तारखेच्या नंतरचं त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर CID समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही। पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला, मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्यात टाकला असावा त्यांनी, तर ते लवकरात लवकर सापडेल। आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे। 5 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही या संदर्भात कृष्णा आंधळे संदर्भात काही वरती चर्चा करणार, त्या तपास यंत्रणेला काही सूचना करणार? नाही साहेब, तपास यंत्रणेबरोबर मी सतत बोलतोय, त्यांच्याशीही बोलतो। हा कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल, कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे, कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते, कुणाबद्दलच काही प्रेम नाही। ते निघालं की एकटंच कुठंही निघतं, तसं ते गेलेलं आहे। आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार? पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा CIDच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही। धनंजयचा त्रागा रास्त आहे आणि मी धनंजय बरोबर आहे, मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे। मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे DYSP त्यांना विचारलं, ते म्हणले आमचा तपास चालू आहे आणि SP-नी त्यांना LCBचे पण सहकार्य दिले। तर काय नाव ते DYSP? चोरमले DYSP तपास करतायत। महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत। त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे, मला वाटतं IBN ATNनीच ती मुलाखत घेतली होती, एवढं लेकरू आहे, त्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे, त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे। ते आरोपी सापडलेच पाहिजेत, कोणी असो, आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे। तुम्ही परळी मतदारसंघातल्या 73 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात जी कागदपत्र दाखवली होती, अजयदादांना देखील दिली, नाही दिले, अजून नाही दिले। त्याच्यावरती चूक झाली, ती जी